नमस्कार. आजचा व्हिडिओ मी मराठीतून करते. मला गेल्या आठवड्यामध्ये काही एन्क्वायरी आल्या होत्या. काही लोकांनी विचारणा केली ट्रेडिंगविषयी. सो त्यांचं असं म्हणणं होतं की ती पर्टिक्युलर व्यक्ती फुल टाईम जॉबमध्ये आहे आणि समहाऊ त्यांचं एक एज झालेलं आहे की त्यांना ट्रॅव्हलिंगचा जॉब आता जमत नाही आहे आणि कुठेतरी शरीर थकतं. सो त्यांना असं वाटत होतं की मी एक सोर्स ऑफ इन्कम जनरेट करावा आणि तो ट्रेडिंग थ्रू करावा, असं त्यांना वाटत होतं. सो त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये ट्रेडिंग केलेलं आहे. ट्रेडिंग इन द सेन्स मोस्ट ऑफ द टाईम त्यांनी स्टॉक्स बाईंग आणि सेलिंग केलेलं आहे. ॲज अ इन्व्हेस्टर त्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांना पर्टिक्युलरली ऑप्शन्स आणि फ्युचर्स ह्याच्याविषयी जास्त आयडिया नव्हती. सो हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की मी जस्ट माझी थिंक टँक जी आहे ह्या गोष्टीला घेऊन ती मला शेअर करायची आहे. ती म्हणजे अशी की खूप जणांना असं वाटतं की ट्रेडिंग हे असं प्रोफेशन आहे की इथे क्विक मनी आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त आपला पैसा आपल्याला वाढवायचा आहे आणि तो ऑटोमॅटिकली वाढणार आहे, असं कुठेतरी बरेच जणांचं असं म्हणणं असतं किंवा असं त्यांना वाटत असतं. कदाचित जेवढ्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत किंवा सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने ट्रेडिंग हे ठेवलं जातं, ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द टाइम हे ॲज अ करिअर किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा इन डेप्थ स्टडी असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. स्ट्रॅटेजिस्ट म्हणून तुम्ही कसं काम करू शकता. अल्गो ट्रेडिंग हा ऑल टुगेदर वेगळा प्रांत आहे. टेक्निकल अनालिसिस हा एक कम्प्लिटली वेगळा सब्जेक्ट आहे आणि फंडामेंटल अनालिसिस हा अजून एक आणखी वेगळा सब्जेक्ट आहे. बरं, गोष्ट अशीही असते की खूप साऱ्या लोकांना ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे सुद्धा माहिती नसतं. सो मला ह्या व्हिडिओ थ्रू एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की ट्रेडिंग हे एक करिअर आहे. जसं एक डॉक्टर बनणं, एक इंजिनियर बनणं किंवा जे काही प्रोफेशन आपण करतो त्या प्रोफेशनसाठी जसं आपण एका एज्युकेशन सिस्टीममधून जातो, पूर्णतः त्या गोष्टीचं एज्युकेशन घेतो आणि त्याच्यानंतरच आपण त्या क्षेत्रामध्ये काम करतो, राईट. सो तसंच ट्रेडिंग हे सुद्धा एक पूर्ण प्रोफेशन आहे आणि ॲक्च्युली हे प्रोफेशन इतकं वास्ट आहे. म्हणजे जर कन्सिडर करायचं झालं तर टेक्निकल अनालिसिसमध्ये तुम्ही जर एक इंडिकेटर जरी घेतलात किंवा एक पॉइंटर जरी घेतलात की प्राइस ॲक्शन मला शिकायचं आहे, सो प्राइस ॲक्शन हा एकटाच विषय एवढा वास्ट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढं रिसर्च करू शकता. एक साध्यातला साधा इंडिकेटर घ्यायचं म्हटलं तर एक EMA इंडिकेटर तुम्ही घेतलात तर तो EMA इंडिकेटर सुद्धा इतका वास्ट टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बरंचसं रिसर्च करू शकता. सो हा रिसर्च, अनालिसिस आणि एक्झिक्युशन करण्याचा भाग आहे आणि ट्रेडिंग ह्या तिन्ही पिलर्सवरती उभं आहे. सो जो कोणी आज ट्रेडर, जर का तो सक्सेसफुल ट्रेडर आहे तर मला असं वाटतं की तो ह्या सगळ्या प्रोसेसेसमधून गेलेला आहे. त्यांनी अनालिसिस केलेलं आहे, त्यांनी बॅक टेस्टिंग केलेलं आहे, त्यांनी रिसर्च केलेलं आहे, त्यांनी स्ट्रॅटेजी बिल्डिंगवरती काम केलेलं आहे, राईट. सो हे जे काही मिथ आहे किंवा जे काही परसेप्शन लोकांसमोर ठेवलं जात आहे ओव्हरऑल सोशल मीडिया थ्रू किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा की ट्रेडिंग हे क्विक मनी कमावण्याचं साधन आहे, तर माझी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की प्लीज प्लीज हे जे मिथ आहे हे तुम्ही तुमच्या डोक्यातून पूर्णतः काढून टाकावं. अपार्ट फ्रॉम दॅट स्टील तुम्हाला असं वाटतंय की मला ट्रेडिंग करायचं आहे, काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट वाटतेय, तर डेफिनेटली तुम्ही व्यवस्थित एज्युकेशन घ्याव्या या बाबतीतलं. सो एज्युकेशन तुम्ही बुक्स रीड करून करू शकता किंवा खूप सारे क्लासेस आज अवेलेबल आहेत जे खूप चांगल्या क्वालिटीचे क्लासेस आहेत आणि त्या क्लासेसमधून तुम्ही शिकू शकता. बट अगेन शिकताना सुद्धा असं होऊ शकतं डेफिनेटली की तुम्हाला कसं असतं, मोटिवेशन जी गोष्ट आहे किंवा पहिल्यांदा असं वाटणं काहीतरी एखादी गोष्ट मला आवडते आणि म्हणून मी ती करायला घेतली आहे, राईट. सो लेट्स से मला ट्रेडिंग खूप आवडलं आहे, हे सगळं ऐकल्यानंतर मला ते खूप फॅसिनेटिंग वाटलंय आणि म्हणून मी ते करायला घेतलंय. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ते शिकायला लागते तेव्हा ते मला बोरिंग वाटायला लागतं फॉर व्हॉट एव्हर रिझन, की त्याचा जो काही पॅटर्न आहे किंवा काय करायचं हे कळत नाही, कन्फ्युजन वाढायला लागतं. आणि जेव्हा ऍक्च्युअलमध्ये ट्रेड आपण प्लेस करायला लागतो तेव्हा जर ते लुझिंग स्ट्रेक आला, म्हणजे मी लॉसेस करायला लागले, तर पुन्हा मी एका वेगळ्या इमोशनल झोनमध्ये जाते की त्याच्यातून बाहेर येणं, ओके, ते ह्युमन सायकोलॉजीला खूप डिफिकल्ट असतं. सो उद्देश असा आहे की प्रॉपर एज्युकेशन घ्या. एज्युकेशन घेतल्यानंतर किंवा एज्युकेशन घेताना सुद्धा आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला स्वतःवरती पण काम करायचं आहे. नुसतं क्लास जॉईन केला आणि मी काहीतरी शिकतेय बस एवढ्यानेच होणार नाहीये, तर रोज तुम्हाला चार्ट्स बघायला लागतील, तुम्हाला काहीतरी तुमच्याकडनं इनपुट द्यावे लागतील त्या गोष्टीला घडण्यासाठी, राईट. अदरवाईज ती गोष्ट तुमच्यासाठी काम नाही करणार आहे. म्हणजे ट्रेडिंग सुद्धा किंवा कुठलीही गोष्ट फॉर दॅट मॅटर, जर तुम्हाला असं वाटत असेल की ती गोष्ट आपल्यासाठी काम करायला हवी आहे, तर आपल्याला त्या गोष्टीच्या प्रती वेळ आणि मेहनत किंवा मग ती कुठल्याही प्रकारची असू दे, शारीरिक मेहनत असू दे, मानसिक असू दे, पण हे सगळं आपल्याला त्या गोष्टीला दिल्याशिवाय आपण त्या गोष्टीकडनं आउटपुट एक्सपेक्ट नाही करू शकत, ठीक आहे.
सो एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरा भाग असा आहे की स्वतःवरती काम करणं, प्रॅक्टिस करणं त्या गोष्टीची, आणि त्या प्रोसेसमधून जाणं महत्वाचं आहे. कारण की गोष्ट अशी आहे की आपण फक्त रिझल्ट बघतो की आज सपोज XYZ व्यक्ती एवढं पैसे कमवते स्टॉक मार्केटमधून, पण तो दिवस पाहण्यासाठी त्या व्यक्तीने काय गोष्टी केलेल्या आहेत पास्टमध्ये, ठीक आहे, काय काय सॅक्रिफायसेस केलेले आहेत हे आपण बघत नाही, किंवा हे आपण जाणू पण शकत नाही. जरी त्या व्यक्तीने आता इथे येऊन सांगितलं की एवढे सॅक्रिफायसेस मी केलेत, तरी ते हँडल करायची कदाचित आपली ताकद नसते, जाणून घ्यायची आपली ताकद नसते. आपल्याला फक्त रिझल्ट दिसत असतो की दिस इज द रिझल्ट, आणि आपण ना त्या एक्सपेक्टेशनमुळे आणि तो रिझल्ट बघितल्यामुळे फक्त त्या गोष्टीच्या मागे 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 धावत राहतो, पण आपल्याला ते सगळे सॅक्रिफायसेस करायचे नसतात. सो बिलीव्ह मी, हे एक प्रोफेशन आहे, ट्रेडिंग हे एक प्रोफेशन आहे, इट इज अ इंडिव्हिज्युअल प्रोफेशन, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर सॅक्रिफायसेस करायला लागतात. सॅक्रिफायसेस इन टर्म्स ऑफ टाइम, सॅक्रिफायसेस इन टर्म्स ऑफ मनी, ओके. आणि ऑब्विसली देर इज अ सॅक्रिफाईस विच इज अ बिगर सॅक्रिफाईस, और आय वुड से यू हॅव टू ट्यून युअर सायकोलॉजी, ठीक आहे. सो ट्रेडिंग सायकोलॉजी आणि ओव्हरऑल सायकोलॉजी हा एक ऑल टुगेदर डिफरंट सब्जेक्ट आहे. सो मे बी कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हा नक्कीच कव्हर करूया. पण जेव्हा एज्युकेशन घेताय तुम्ही, जेव्हा तुम्ही तुमची सायकोलॉजी सुद्धा ट्यून करताय, सो नेक्स्ट पार्ट कम्स इज द कन्सिस्टन्सी, जी की आज मोस्ट ऑफ द लोकांमध्ये खूप कमी आहे. त्याचं कारण कदाचित मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी हे सुद्धा त्याचं कारण आहे. कारण की मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या डे टू डे लाईफमध्ये पूर्वीचे लोक करायचे, ठीक आहे, ते लोक आज त्या गोष्टी आजकाल मशीन्स करतात. सो रिपीटेड टास्क हे मशीनला दिले जातात. त्याच्यामुळे ह्युमन ब्रेनला रिपीटेड गोष्ट करण्याची सवयच नाही राहिलेली आहे. ओके, सो दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ अ टेक्नॉलॉजी, पण वी नीड टू इव्हॉल्व इन टर्म्स ऑफ सायकोलॉजी रिगार्डिंग द कन्सिस्टन्सी. ओके, सो आपल्याला कन्सिस्टन्सी बिल्डिंग करायचं आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की कन्सिस्टन्सी बिल्डिंग म्हणजे काय, की रोज आपल्याला टास्क, आपण एक टास्क घ्यायचा आहे आणि तो एक टास्क आपल्याला रोज एक्झिक्यूट करायचा आहे, जस्ट लाईक अ मशीन, ठीक आहे. आणि खरं तर मी तुम्हाला सांगते की त्या कन्सिस्टन्सी बिल्डिंगवरती काम केल्यानंतरच एक ट्रेडिंगच्या तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर दुसरा पार्ट असा आहे की एक्सपेक्टेशन, ठीक आहे. म्हणजे जर मी माझं कॅपिटल, ट्रेडिंगचं कॅपिटल लेट्स से 50,000 रुपीज आहे, आणि मी एक्सपेक्ट करते की मला एका दिवसामध्ये 10,000 20,000 रुपये प्रॉफिट दिसलं पाहिजे. सो दिस इज नॉट द करेक्ट एक्सपेक्टेशन. सो ऑलवेज एक्सपेक्ट इन टर्म्स ऑफ वॉट एव्हर यू हॅव इन्व्हेस्टेड इन टू इट, ठीक आहे. म्हणजे मी जर 50,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत, तर माझं एक्सपेक्टेशन त्या 50,000ला धरूनच असलं पाहिजे, आणि असं नाही असलं पाहिजे की मी 50,000चे डबल करीन, किंवा मी 50,000वरती एवढा मोठा ROI एवढ्या कमी स्पॅनमध्ये कमवू शकेन, ठीक आहे. सो अगेन रिझल्ट आपल्या हातात नाहीये, आपल्या हातात जे आहे ते आपण किती परफेक्टली करतोय. सो व्हॉट इज इन माय हँड, की मी हे कन्सिस्टंटली किती करतेय, मी हे अजून इनडेप्थ मध्ये जाऊन ह्या गोष्टीचा स्टडी किती करतेय, मी माझं एक्झिक्युशन किती चांगल्या प्रकारे करतेय, हे जे माझ्या हातात आहे त्याच्यावरती मला असं वाटतं की आपण काम करायला पाहिजे. जे आपल्या हातात नाहीये, काय आपल्या हातात नाहीये, आपल्या हातात रिझल्ट नाहीये, करेक्ट. सो त्या रिझल्टवरती आपल्याला काहीही काम करून उपयोग नाहीये. ओके, सो बी इन द प्रोसेसवरती काम करा, आणि ज्या फ्लॅशी एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्यावरती खरोखर विचार करा शांतपणे की आपण काय अपेक्षा ठेवून या गोष्टीकडे पाहतो आहे आणि काय आहे. आणि डेफिनेटली हा व्हिडिओ बनवण्यामागचा मोटिव्ह हा होता की इझी मनी, सो मार्केट इज नॉट अ मनी मेकिंग मशीन, ठीक आहे. सो कीप दॅट इन माइंड, आणि स्टील तुम्हाला इंटरेस्ट जनरेट होतोय ट्रेडिंग करण्यामध्ये, डेफिनेटली स्टेप बाय स्टेप तुम्ही ह्या गोष्टीसाठी पुढे जाऊ शकता. ओके, थँक्यू सो मच माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.